नमो किसान महासन्मान योजनेचा उद्या हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। यंदाही जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झालेले असून गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे। पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आणि यंदा सुद्धा चांगला पाऊस बरसणार। शेतकऱ्यांच्या अवमानावरून विधिमंडळामध्ये गदारोळ, कोकाटे लोणीकरांच्या माफीसाठी विरोधक आक्रमक झाले, तसेच पटोलेला 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आले। पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी ठरवून दिलेली कारवाई झाली त्यांच्याच विरोधामध्ये। मंत्री कोकाटे तसेच लोणीकर यांनी शेतकरी विरोधी वक्तव्यांसाठी माफी मागावी या मागणीवरून गदारोळ झाला। नाना पटोले अध्यक्षांकडे धावले, राजदंडाला हात लावला, त्यामुळे त्यांना 1 दिवसासाठी निलंबित करण्यात आले। संततधार पावसामुळे खरीप पेरणी खोळंबली, शेतकरी सापडले चिंतेमध्ये। आगार परिसरातील गावांमध्ये शेतकरी पावसाच्या लहरीपणामुळे त्रस्त झाले। ताटामध्ये सिमेंटची पोळी आणि त्यामध्ये युरियाची भर। भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामातून निकृष्ट गहू पुरवठा, तांदळातील चोरीचा वाद असतानाच घडला धक्कादायक प्रकार। तरुणांनो तयार रहा, 2 वर्षांमध्ये सरकार तुम्हाला देणार तब्बल 3.5 कोटी नोकऱ्या। केंद्र सरकार करणार 1.7 लाख कोटी रुपये खर्च। ELI योजनेला दिली मंत्रिमंडळाने मंजुरी। महिनाभरामध्ये 3.14 लाख कुटुंबांनी केली 3 महिन्याच्या धान्याची उचल। मोफत धान्याचे वितरण सुरू, मुदत संपली। अकोला जिल्ह्यामधील 16,000 कुटुंबांना लाभ मिळणे बाकी। मूर्तिजापूर परिसरामध्ये सोयाबीन बियाणे अंकुरले नाही, शेतकऱ्यांची तक्रार, कारवाईची होते मागणी। कृषी अधिकाऱ्यांकडून आश्वासन। पीक नुकसानाच्या मदतीसाठी ठिय्या आंदोलन। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीकरता तालुक्यातील संतप्त शेतकरी बांधवांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। बियाणे उलटले, पेरण्या गेल्या वाया, शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट। शेतकऱ्यांनी तिफनद्वारे दुबार पेरणी केली, महान परिसरातील 25% पेरण्या खोळंबल्या। मेहकर तसेच लोणारमध्ये अतिवृष्टीचा कहर, 500 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचे होते मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खरातांनी केली चर्चा। बियाणेच उगवले नाही, मोहना परिसरातील शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांकडे केली तक्रार। दुबार पेरणीचे संकट कायम, संबंधित शेतकऱ्यांना बसलाय फटका। आता तुम्ही जर रेशनचे धान्य विक्री केले तर तुमची शिधापत्रिका होणार रद्द। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा देण्यात आला इशारा। तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडीस मिळेना, शासनाच्या योजनांपासून शेतकरी राहत आहेत वंचित। आता उन्हाळी हंगामाकरिता ई-पीक पाहणीसाठी देण्यात आली 6 जुलैपर्यंतची मुदतवाढ। तिकिटावरचा ट्रिप कोड ॲप्लिकेशनमध्ये टाका, बस कुठून चालली ते मोबाईलवरती बघा। खामगाव जिल्ह्यातील सर्व बस गाड्यांना VTS ट्रॅकिंग, प्रवाशांना मिळणार थेट लोकेशन। गुजरातमधील कांदा उत्पादक तुपाशी, महाराष्ट्रातील राहतोय उपाशी, तिकडे कमाल 50,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत जाहीर। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये सांगोल्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। संघर्ष कृती समिती, आजी माजी लोकप्रतिनिधींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा। भंडारदरा 60 तर निळवंडे 50% भरले। पानलोटामध्ये पावसाचा जोर वाढला, कृष्णावंतांची पाणी पातळी वाढली। भाव न मिळाल्यास पिवळे सोने घरामध्ये ठेवण्याची वेळ आलेली आहे, कारण 30 जून रोजी मोढ्यामध्ये हळदीच्या 5,000 कट्ट्यांची आवक झालेली होती। दर्जेदार हळदीला प्रति क्विंटल 13,355 रुपयांचा भाव मिळालेला आहे। हळदीस सरासरी प्रति क्विंटल 11,939 रुपयांचा भाव मिळाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये रोखला रस्ता। शेतकऱ्यांसह अनेक गावातील ग्रामस्थांनी केला विरोध। रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था 2 तास झाली ठप्प। जालना जिल्ह्यातील जलस्रोत अद्याप सुद्धा तहानलेलेच, पावसाअभावी पिके सापडले धोक्यामध्ये, शेतकरी चिंतित। जिल्ह्यामधील 64 पैकी 26 प्रकल्पांमध्ये केवळ 11% पाणीसाठा, 5 तलाव पूर्णपणे कोरडे, 33 प्रकल्पांमध्ये मृतसाठा। शेतकऱ्यांना मिळणार 15 कोटी रुपयांची मदत, कारण जालना जिल्ह्यातील 9,277 शेतकऱ्यांना DBT पोर्टलद्वारे शासनाकडून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 15,90,99,088 रुपये निधीचे वितरण केले जाणार आहे। यंदा खरीपातील 7 पिकांना मिळणार विम्याची कवच। शासनाकडून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्यात आलेली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे।
धावडा परिसरातील महाराष्ट्र बँकेची इंटरनेट सेवाच बंद, संतप्त शेतकऱ्यांनी शाखा अधिकाऱ्यांना घातला घेराव. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शक्तीपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली. पोलिसांचा फौजफाटा असून सुद्धा अधिकाऱ्यांचे पथक खाली हात परतले. 1 इंच सुद्धा जमीन न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलेला असून बागायती वाचवण्यासाठी हा लढा लढला जात आहे. 37,000 हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीनची पेरणी पूर्ण झालेली असून खरीपाची 80% पेरणी झाली पूर्ण. अहमदपूर तालुका यंदाच्या खरीप हंगामामध्ये कापसाचेही क्षेत्र वाढले. सोयाबीन दराचा परिणाम. शेतकऱ्यांनी 1.5 तास रोखून धरला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग. शक्तीपीठ मार्गाला कडाडून विरोध होतोय. वाहनांची लांबच लांब रांग. न्याय देण्याची केली जाते मागणी. दारावरती सरकार, हजारो निराधारांना मिळाला दिलासा. धाराशिव जिल्ह्यामध्ये ई-केवायसी मोहिमेस लाभार्थ्यांना मिळतोय प्रतिसाद. पुरामुळे 6 मार्ग पाण्याखाली गेले. 20 गावांचा तुटला संपर्क. संततधार पावसामुळे दानादान. दक्षिण गडचिरोलीमध्ये नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले. पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाचे विशेष लक्ष. मराठी सक्तीचीच पण हिंदीचा सुद्धा अभिमान. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले. रवींद्र चव्हाणांनी स्वीकारले भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे. शेतकऱ्यांना फसवले, विमा कंपन्या होणार ब्लॅकलिस्ट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. शेतकऱ्यांना हमखास नुकसान भरपाई देणार. राज्यामध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून पीक कापणी प्रयोगावरती आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. ज्या पीक विमा कंपन्यांचा दोष सिद्ध होईल त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करून शासन यादीमधून कायमस्वरूपी वगळण्यात येईल. अशा प्रकारची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेमध्ये केली. स्वस्त धान्य दुकानामध्ये गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप. लाभार्थ्यांची माहिती तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडून नकार. हंगामाच्या प्रारंभीच 18 मेट्रिक टन युरियावरती 30,000ची लिंकिंग. डीएपी खताचा काही भागांमध्ये जाणवतोय तुटवडा. मिश्र खतांच्या मागणीमध्ये मात्र झाली वाढ. उन्हाळी धान खरेदीचे कमी उद्दिष्ट. धान खरेदी बंद. नद्यांना पूर. 6 मार्ग बंद. 20 गावांचा तुटला संपर्क. संततधार पावसामुळे सर्व दूर दानादान. खोब्रागडीचा पूल सुद्धा पाण्याखाली गेला. दक्षिण गडचिरोलीमध्ये नदी नाले तुडूंब वाहू लागले. पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाचे विशेष लक्ष. गोंदिया जिल्ह्यामधील 23 मंडळांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला असून पेरणीला आला वेग. पावसाची संततधार आहे सुरूच. गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाचाच बोलबाला. यंदा 2.19 हजार हेक्टर क्षेत्रावरती होणार धानाची लागवड. पाऊस लांबल्यामुळे केवळ 60% पेरण्या पूर्ण. 91.70% क्षेत्रामध्ये कपाशीच्या प्रतिबंधित एसटीबीटी बियाण्यांची लागवड. भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी झुगारली बंदी. पचखेडी परिसरामध्ये धान रोवणीला उत्साहामध्ये प्रारंभ. शेतकरी व शेतमजुरांचा केला सन्मान. राष्ट्रीयकृत बँकांचा खरीप कर्जवाटपामध्ये हाताखडता. विभागीय आयुक्तांनी केली व्यक्त नाराजी. 30 जुलैपूर्वी कर्जवाटपाचे निर्देश. शेतकऱ्यांना पीक विमा ठरतोय आधार. 31 जुलैपर्यंत आहे मुदत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आव्हान. अवकाळीमध्ये उन्मळून पडलेली शेकडो सागवानाची झाडी झाली बेपत्ता. वन विभागामध्ये भोंगड कारभार सुरू. 4ही रेंजमध्ये अजून सुद्धा बेवारस स्थितीमध्ये झाडे पडून. ताईला मोफत साडी का बरं नकोशी. रत्नागिरी जिल्ह्यामधील 28,163 अंत्योदय लाभार्थ्यांना रेशन दुकानामधून साड्यांचे वितरण करण्यात आले. 99,979 शिल्लक. सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सांगली जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्येच पावसाने सरासरी ओलांडली. तलाव सुद्धा भरले. महिन्यामध्ये 120% पाऊस झालेला असून धरण पाझर तलाव सुद्धा 50 ते 70% भरले. 65% खरीप पेरण्या पूर्ण झाल्या. पीक कर्जाच्या वसुलीसाठी 5 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मानसिकराव नाईक यांच्याकडून माहिती. मुदतीमध्ये कर्ज भरून घ्यावा लाभ. पुणे जिल्ह्यामधील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या 6 लाख. ॲग्रिस्टेक योजनेमधून आकडेवारी झाली स्पष्ट. 40% शेतीच करत नाही. रोहिंग्या आणि बांगलादेशी होणार थेट हद्दपार. पोलिसांचा दणका. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एसओपीनुसार पिंपरी चिंचवड पोलिसांची 6 घुसखोरांवरती कारवाई. मूळ देशामध्ये तातडीने रवानगी करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आदेश. महावितरणाच्या गोग्रीनमुळे ग्राहकांना 6 कोटी रुपयांचा झाला फायदा. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना जाच. आढावा बैठकीमध्ये संताप व्यक्त. अधिकाऱ्यांना देण्यात आले आदेश. सुखसरींचा जोर वाढला. अलिबाग जिल्ह्यामध्ये 714.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 17 धरणे 100% भरली. शेकडो गावांची पाणीचिंता मिटली.
विद्यार्थी सुरक्षा अजून सुद्धा वाऱ्यावरतीच. उपनगरातील पालिका शाळांमध्ये जुलै उजडला तरी सुद्धा सीसीटी नाहीत. निविदा प्रक्रिया लवकरच. संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे मानधन तात्काळ वाटप करा. माजी आमदार भीमराव धोंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. मिरचीला कोकडा रोगाचा डंख. 10,000 हेक्टरवरील मिरचीचे पीक आले धोक्यामध्ये. खरीपामधील 7 पिकांना मिळणार विम्याचे कवच. 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली असून ॲग्रिस्टेक असेल तरच भरता येणार आता पीक विमा. नाशिक जिल्ह्यातून 224 शेतकऱ्यांचे फळपीक विम्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले. 8 पिकांना विमा कवच. ॲग्रिस्टेक नोंदणी आवश्यक असणार. सोयाबीन अनुभवातून मका लागवडीकडे वाढला ओढा. मागील वर्षी 1600 ते 2200 रुपये प्रति क्विंटल मक्याने खाल्ला भाव. पाऊस भूस्खलनामुळे जनजीवन झाले विस्कळीत. मंडीमध्ये शाळा बंद. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी कायम. बोगस कामगार नोंदणी किट वाटपाची उलट तपासणी. जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे दक्षता पथक घेणार झाडझडती. पुणे विभागातील धरणे 50% भरली. अजून सुद्धा 3 महिने पावसाचा कालावधी. पिण्यासह शेतीच्या पाण्याची मिटली चिंता. 1000 टन स्टील उत्पादन थांबले. 100 कोटींचा शॉक. वीज दर वाढ विरोधामध्ये उद्योजक आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या भेटीची आशा. सातारा जिल्ह्यामध्ये 4 जुलैला सरपंच आरक्षण सोडत. गावोगावी पुन्हा वाढली धाकधूक. राजकीय समीकरणे बदलणार. गतवर्षीच्या तुलनेमध्ये वीज निर्मितीमध्ये घट झालेली असून कोयना धरणामधून पूर्व पश्चिम प्रकल्पांसाठी 3 TMC वापर. 46 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती. हमीभाव वाढून सुद्धा सोयाबीनकडे शेतकऱ्यांची पाठ. लागवड क्षेत्र घटले. गत हंगामातील निराशाजनक दर आणि बाजारातील अस्थिरतेचा परिणाम. 2 लाख हेक्टरने घटले क्षेत्र. शिराळा तालुक्यामध्ये आडसाली लावणगतीने. पावसाची उघडझाप. वातावरण अनुकूल. शेतकऱ्यांची धांदल उडाली. शेतामध्ये भात लावणी करून कृषी दिन साजरा करण्यात आला. जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी शेतकऱ्यांच्या ऐकल्या व्यथा. कर्मवीर गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना. भूमिहीन तसेच इच्छुक पात्र अर्जदारांनी अर्ज करावा. जूनमध्ये 36 पैकी 31 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झालेला असून मराठवाडा तसेच विदर्भामध्ये तूट दिसून आली. मान्सून मुंबईमध्ये तसेच पुण्यामध्ये 13 दिवस अडखडल्यामुळे इतर भागामध्ये कमी झाला. मध्य उत्तर महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा 37% जास्त पाऊस झालेला असून पालघर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नंदुरबार या 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. 2 वर्षांमध्ये 3.5 कोटींपेक्षा अधिक रोजगारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. 1 लाख कोटींच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. बीड कोचिंग क्लासमधील लैंगिक छळ प्रकरणी SIT दाखल करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.